नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. आजच्या पुढारी फोकसमध्ये आपण बोलणार आहोत आरोग्य खात्यामधल्या कंत्राटी वेट बिगारीबद्दल. मागच्या 17 ते 19 वर्षांपासून राज्यातल्या अनेक भागांमधल्या आरोग्य विभागामध्ये अत्यंत तुटपुंजा मानधनामध्ये असंख्य कंत्राटी कर्मचारी हे वर्षानुवर्ष सेवा देत आहेत. एकीकडे कमी मानधन आणि दुसरीकडे सेवेची हमी नसल्यामुळे कंत्राटाची टांगती तलवार. या सगळ्यामुळे राज्यभरातल्या 34,000 कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधामध्ये आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारलेला आहे. सरकारने आजवर वारंवार आश्वासनं दिली, मात्र कंत्राटी कामगारांच्या मागण्यांपैकी एकही मागणी अजूनही मान्य नसली झाल्याचं हे चित्र दिसतंय. आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधामधला रोष आता वाढत चाललेला दिसतोय. कुठे पीपीई किट घालून आंदोलनं, तर कुठे लेखणी बंद आंदोलन, असं सगळं करून हे कर्मचारी आता शासनाचा निषेध करतायत. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यावरती तोडगा नेमका कसा काढता येईल, या सगळ्याविषयी सविस्तरपणे बोलूयात आजच्या पुढारी फोकसमध्ये. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आपल्यासोबत नागपूरवरून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत. नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये सध्या हेच आंदोलन सुरू आहे. त्यानंतर फार्मासिस्ट संघटनेचे मुख्य मार्गदर्शक दिलीप उटाणे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच फार्मासिस्ट संघटनेचे राज्य अध्यक्ष सनी कांबळे हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मात्र सुरुवातीला आपण दाखवूयात काही व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, काही दृश्यांच्या माध्यमातून आपण दाखवूयात की कोणकोणत्या ठिकाणी कशा कशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलनं सुरू आहेत. राज्यभरामधल्या वेगवेगळ्या भागांमधली ही सगळी आंदोलनं आपण बघतोय. गडचिरोलीमधलं हे आंदोलन आपण बघतोय. कुरखेडा इथे आरोग्य विभागामधले कंत्राटी कर्मचारी हे मागच्या 15 दिवसांपासून आंदोलन करतायत. तर दुसरीकडे आपण हे बघतोय पीपी किट घालून हे कर्मचारी आंदोलन करताना दिसतायत. तर ही काही दृश्य आपल्या हाती येत आहेत ती धुळ्यामधली आहेत. धुळ्यामध्ये सुद्धा कंत्राटी आरोग्य कर्मचारी हे आंदोलन करतात. तर ही काही दृश्य यवतमाळमधली, इथे सुद्धा हे सगळे कंत्राटी कर्मचारी एकवटलेले आहेत. समायोजन ही माझी जबाबदारी, अशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे. तर ही काही दृश्य आहेत ती चंद्रपुरामधली आहेत आणि चंद्रपुरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. तर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणारी आंदोलनं आपण पाहिलेली आहेत. आणि आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की हा नेमका प्रश्न काय आहे. राज्यभरामधल्या आरोग्य खात्यामध्ये 34,000 कंत्राटी कर्मचारी साधारणतः काम करतात. फार्मासिस्ट ते डॉक्टर अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती हे काम करावं लागतं. कोरोनाचं संकट असो किंवा अन्य काही साथ असेल, त्यावेळी सुद्धा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करता येते. आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी फक्त 30% आहेत, तर बाकी सगळी मदार ही 70% कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती आहे. आरोग्य संरक्षणाचा भार कंत्राटी कर्मचारीच पेलतायत, मात्र त्यांचं वेतन अत्यंत कमी आहे. पुढे दर 11 महिन्यांनी या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचं नूतनीकरण केलं जातं आणि पुन्हा त्यांना कामावर ठेवलं जातं. समान काम समान वेतन अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 2008 मध्ये रुजू झालेल्यांना 6,000 पासून आता 18,000 वेतन मिळालं. मात्र जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्यांना आता 68,000 रुपये वेतन मिळतंय. इतकी मोठी तफावत दिसतेय. त्यामुळे याच भेदभावाच्या विरोधामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं ऐन दिवाळीमध्ये आंदोलन सुरू आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. थेट आता नागपूरला जाऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत. संविधान चौकामध्ये खरं तर याच कंत्राटी सगळे जे कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचारी, त्यांचं आंदोलन सुरू आहे. जितेंद्र, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात आणि कशा पद्धतीचं, कशा स्वरूपाचं हे आंदोलन सुरू आहे. यावेळी आपण पाहतोय की सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे. आज दिवाळी आहे, पहिला दिवस आहे, धनत्रयोदशी आहे आणि आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे कर्मचारी 25 तारखेपासून इथे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यापूर्वी इशारा आंदोलनही करण्यात आलेलं होतं, मात्र अजूनही सरकारतर्फे कुठलाही म्हणजे वाटाघाटी झालेल्या नाही आहेत किंवा कुठलाही प्रतिसाद आलेला नाही आहे. 11 महिन्याचं जे आहे ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना या कामावर
काम करावं लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे आणि मूळ जी मागणी आहे किंवा महत्त्वाची जी मागणी आहे ती आहे पगाराची. कारण अत्यल्प पगार मिळतो. ज्या पदावर रुजू झाले होते त्याच पदावरचा पगार अजूनही कुठे वाढलेला नाही आहे. आपल्यासोबत काही कर्मचारी आंदोलक आहेत. प्रवीण बोरकर आहेत. काय सांगाल, एकूणच जी मागणी आहे आणि त्या मागणीतला इतके दिवस झालेले आहेत, सरकार अजून कुठलाही प्रतिसाद देत नाही? सर, आम्ही मागच्या 10 वर्षापासून सतत आंदोलन करतो आहे. 12 डिसेंबर 2012ला सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना एक वचन दिलं होतं की तुम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही. पण आम्ही रस्त्यावर तर सोडा, आम्हाला आंदोलन करतो. आम्ही मागचे 15-16 दिवस, आज 16वा दिवस आहे. अजूनही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळत नाही. स्वतंत्र भारतामध्ये गुलामगिरीची वागणूक जर कोणाला मिळत असेल तर ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळतं. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव या भारताचा एक इतिहास आहे. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षात संपला होता. आज 18 वर्ष झाली आहे, पण आमचा वनवास अजूनही संपत नाही आहे. हे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं दुर्दैव आहे आणि हा वनवास कुठेतरी संपला पाहिजे. म्हणून हा कंत्राटी कर्मचारी पेटून उठला आहे, आक्रोशाने उठलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावरती, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, जिल्हा परिषदेच्या समोर, संपूर्ण जिल्हा परिषदेचे अंतर्गत काम करणारे कर्मचारी असो, महानगरपालिकेअंतर्गत काम करणारे कर्मचारी असो, की नगर परिषद अंतर्गत काम करणारे कर्मचारी असो, किंवा DMER डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन रिसर्च, वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जसं नागपूरमध्ये मेडिकल कॉलेज आहे, मेहो हॉस्पिटल आहे, डागा हॉस्पिटल आहे, इथे देखील कंत्राटी MBBS डॉक्टर आज इथं या आंदोलनामध्ये उतरलेले आहे. कारण त्यांच्या भविष्याचा त्यांना कुठंतरी अंधार दिसतोय, पूर्ण अंधकारमय भविष्य दिसत आहे आणि आपल्या भविष्याला कुठंतरी एक प्रकाशाचं किरण मिळावं या दृष्टिकोनातून हे सगळे लोक आंदोलन करत आहेत. यावेळी कुठेतरी वनवास संपला पाहिजे असं म्हणतायत. आज दिवाळीचा दिवस आहे. महिला खास करून घरी असतात. मात्र या ताई इथे आलेल्या आहेत, ॲप्रॉन घालून आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. दिवाळीची घरची काही लगबग असेल, अशा वेळी तुम्हाला आंदोलन करावं लागेल? सर, आमच्यासाठी दिवाळी त्याच दिवशी राहणार ज्या दिवशी आम्हाला न्याय मिळणार. अशा दिवाळ्या आम्ही, जर आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेतलं तर आम्ही अशा दिवाळ्या नंतर पण साजऱ्या करू शकतो. सर, आम्हाला दिवाळीचं महत्त्व नाही आहे. आम्हाला आमच्या कुटुंबाची जबाबदारी एक आमच्यावर आहे. त्याच्यामुळे आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की जे आम्ही 14 वर्षापासून जे करत आहोत त्याबद्दल आम्हाला म्हणजे न्याय द्यावं त्यांनी. असं अनेकदा आम्हाला रस्त्यावर उतरायची अशी वेळ नाही हो. आज सगळेजण आपापल्या घरी दिवाळीची तयारी करत आहे, कोणी शॉपिंग करत आहे, पण आमची दिवाळी ही अंधारात चाललेली आहे. सर, यावेळी आपण पाहू शकतो की दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळी अंधारात चाललेली आहे, अशीच मनोगत आहे, अशीच जी भावना आहे ती या कंत्राटी जे आंदोलक कर्मचारी आहेत त्यांची आहे. यामिनी, हो, अगदी जितेंद्र, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत दिलीप उटाणे आहेत, मुख्य मार्गदर्शक आहेत फार्मसिस्ट संघटनेचे. दिलीपजी, आताच आपण बघितलेलं आहे एकीकडे सगळ्या घराघरांमध्ये दिवाळीची रोषणाई बघायला मिळते, लखलखाट बघायला मिळतोय. मात्र जे कंत्राटी कामगार आहेत ते मात्र इथे आंदोलन करताना दिसत आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून. काय नेमकी प्रमुख मागणी आहे आणि समस्या नेमक्या काय आहेत? समान वेतनाचा सुद्धा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, तो काय आहे? समान वेतन आणि आमच्या समाजाची मुख्य मागणी आहे. त्या ठिकाणी प्रामुख्यानं मी आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, यवतमाळ जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये आहे. आणि आज दिवाळी असताना देखील आम्हाला रस्त्यावर सरकारने आम्हाला रस्ता आणलेला आहे. आता तुम्ही बघितलं असं की नागपूरच्या प्रतिनिधींनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला 12/12ला माननीय त्यावेळचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला मोर्चेकाची वेळ येणार नाही, आमच्या सरकारला आम्ही आणून दिलेले आहे. मुख्य मागणी एकच आहे की आम्ही 18 वर्षापासून काम करतोय आणि या महाराष्ट्रामध्ये आज फक्त 30% जे पदं आहेत हे नियमित पदं आज काम करतायत आणि सर्व 70% पदं हे कंत्राटी कर्मचारी काम करतायत. आपण बघितलं असाल एवढा मोठा महामारी आणि कोरोना महामारी आली आणि या कोरोना महामारीमध्ये ज्याने कोणी जीवाचं रान, काही लोकांनी आपले पती गमावलेले आहेत, काही लोकांनी भाऊ गमावलेला आहे, हे कुटुंबाची पर्वा न करता या लोकांनी सेवा दिलेली आहे. अशा अवस्थेमध्ये सरकारने दिलेले आश्वासन पाळत नाहीये, ही फार शोकांतिक आहे. माननीय आरोग्य मंत्री हे संवेदनशील आहेत. ते आले होते मांडपात आंदोलनासाठी मुंबईमध्ये, त्यांनी सांगितलं की लवकरच आम्ही संवादन करू. आणि एवढंच नाही की आपण असं म्हणतो की कायदा मंडळ जो आहे विधानसभा, त्याच्यामध्ये विधानसभा सदस्य प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला, त्यांना बळवंत वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्या ठिकाणी आपल्या आरोग्य मंत्री शास्त्रज्ञांनी सांगितलं की 31 मार्च पर्यंत या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झालेत, अशा कर्मचाऱ्यांना आम्ही समायोजन करू.
मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो हो की मायबाप सरकार तात्काळ निर्णय घ्या, कारण आता आमचा पाहू नका. कारण अनेकांनी आत्ताच आमची एक भगिनी नाशिक जिल्ह्यामधली ती भगिनी आज हृदयविकाराने तिचा मृत्यू झालाय. त्याचे सरकार काही उपाययोजना करत नाहीये. सरकारकडे आम्ही देखील 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाचं सांगतो आणि थांबणार आहे. या ठिकाणी प्रामुख्याने जे सरकार आहे ते म्हणतात की गोरगरिबाची सरकार आहे, कष्टकऱ्यांची सरकार आहे, कामगारांची सरकार आहे असं सांगतायत. आम्ही या सरकारला विचारतो की जवळचा मध्य प्रदेशनी वेतनश्रेणी लागू केलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा ओरिसा, पंजाब, राजस्थान, हरियाणा, या मणिपूर या इतर राज्यांनी जे काही सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावेश केलाय, मग या सरकारला अगदी काय होत नाही, हो या सरकारला काय असा फरक पडतं की समाधान केल्यानंतर सरकार जास्त बोजा पडेल. हो मी या प्रसंगी सांगू इच्छितो की या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समाधान केलं तर निश्चितपणे सांगतोय बरं या सरकारला फक्त 100तून 10 रुपये खर्च येणार आहे. हो दिलीपजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही असे सोबत राहा. आपल्यासोबत सनी कांबळे सुद्धा आहेत, राज्य अध्यक्ष आहेत फार्मासिस्ट संघटनेचे. सनीजी, आपण आता पाहिलेलं आहे 30% कायमस्वरूपी कर्मचारी आहेत, मात्र कंत्राटी कर्मचारी 70% आहेत. काय काय पद्धतीची कामं हे सगळे कंत्राटी कर्मचारी करतात, आणि तसं बघायला गेलं तर सगळी मदार ही या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असलेलीच बघायला मिळतेय. सनी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा पोहोचतो आवाज. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा दिलीपजींकडे जाऊया. दिलीपजी, आपण आता पाहिलेलं आहे, ग्राफिक्स मधून सुद्धा आपण समजावलंय 30% जे कर्मचारी आहेत ते कायमस्वरूपी आहेत आणि 70% कंत्राटी आहेत. मोठी यामधली तफावत दिसतीये. कारण मागील काही वर्षापासून पदच भरती केली नसल्यामुळं ही पोकळी मोठी आहे. हो आणि याच्या आधी सरकारकडे आम्ही मागणी केली होती, तेव्हा 11/11/2020 मध्ये एक प्रस्ताव तयार झाला होता की या ठिकाणी जे समाधानासाठी सरकारकडे प्रस्ताव गेलं, परंतु कायदा झाला नाही. आमच्या साधी मागणी आहे की या ठिकाणी सरकारने समाधान करण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समाधान करण्यासाठी कायदा करावा, कॅबिनेटमध्ये नोट टाकून त्या ठिकाणी पास करावा, कॅबिनेटमध्ये मुद्दा पास करावा. हीच मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे आणि आमची रास्त मागणी आहे. या मागणीला कुठेही या ठिकाणी जे काय म्हणतात की बॅकडोर एंट्री होईल, आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आमची बॅकडोर एंट्री होत नाही. जाहिराती निघाल्या, जाहिरातीमध्ये या उमेदवारांनी फॉर्म भरलेत, त्यांची परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाल्यात आणि इंटरव्ह्यू होऊन आमची शैक्षणिक पात्रता असल्यामुळे आमची नियुक्ती मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची बॅकडोर एंट्री होत नाही हे सरकारलाही माहित आहे, अधिकाऱ्यांनाही माहित आहे. कारण काय आहे हे कळत नाही आहे की आमचं समाधान काय होत नाही. अगदी दिलीपजी, ऍक्च्युअली वेतनाचा सुद्धा मुद्दा आहे. तेव्हाचा आणि आताचा जी तफावत आहे ती सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. मात्र आता आपण दाखवूया की जेव्हा विरोधी पक्ष नेते असताना ज्या नेत्यांनी साथ दिली तेच जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा मात्र या सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसलं. गेली 17 ते 19 वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून हे सगळे काम करतायत. सरकारी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा सातत्याने लढा आपल्याला दिसतोय. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी 2012 मध्ये विरोधामध्ये असताना शब्द दिलेला होता. 2014 मध्ये आणि 2022 मध्ये ते सत्तेत आले, मात्र तेव्हापासून ते विसरले असा या सगळ्यांचा आरोप आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ऑक्टोबरमध्ये आश्वासन सुद्धा दिलं होतं. तर याआधी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 31 मार्च पर्यंत कंत्राटींना सेवेमध्ये घेण्याची घोषणा सुद्धा केली होती. आणि पुन्हा एकदा नागपूरला जाऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बातचीत करूयात. ऑक्टोबरला स्वतः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिलेलं होतं, शब्द दिलेला होता, मात्र त्यानंतर 2 कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत. आरोग्यमंत्री स्वतः त्या कॅबिनेटच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळते, मात्र या प्रश्नावरती तोडगा सुद्धा निघालेला नाहीये. नक्कीच यामिनी आश्वासनं देण्यात आलेली होती. आपल्यासोबत जे आहेत आंदोलक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की तानाजी सावंत यांनी यापूर्वी आश्वासन दिलेलं होतं, बैठका देखील झालेल्या होत्या, काय झालं आश्वासन? सन्माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी 20 मार्च रोजी विधान भवनामध्ये सर्व लोकप्रतिनिधी समक्ष
आश्वासन दिलं होतं की 31 मार्च 2023 पूर्वी आम्ही यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय करणार आहोत, परंतु अजूनपर्यंत धोरणात्मक निर्णय झाला नाही. आणि आमची तेच मागणी आहे की आरोग्यमंत्री महोदयांनी जे विधान भवनामध्ये सांगितलं तो धोरणात्मक निर्णय त्यांनी लवकरात लवकर करून द्यावा, एवढी एक रास्त मागणी आम्ही मागतो आहे. आणि या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या मजबूतीकरण होणं गरजेचं आहे. त्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार समान काम समान वेतन मिळालं पाहिजे जोपर्यंत, कारण हे लोक सर्व कर्मचाऱ्यांचं एकावेळी समायोजन करणार नाही. आमचे 35,000 कर्मचारी आहे आणि ते कुठल्याही शासनास एवढं मोठं काम करायला थोडा वेळ लागणार आहे. तर तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे लागू करावा आणि वेतन त्यांना अदा करावं. कारण गेली अनेक वर्ष, मागचे 20-21 वर्ष झाले, काही लोक 2002 सालपासून इथं कंत्राटी म्हणून काम करतात, काही 1998 सालपासून कंत्राटी आहेत. आमची काही लोक रिटायर्डसुद्धा झालेली आहेत. तर त्या सर्व लोकांना कुठंतरी त्यांच्या परिवाराचा खर्च चालवण्यासाठी जे वेतनाची आवश्यकता आहे, त्यांचं कार्य इतकं आहे की 24-24 तास बिचारे काम करत आहेत. PSCला परमनंट कर्मचारी सुट्ट्या टाकून जातात, तेव्हा आमचा कंत्राटी रात्रंदिवस 24 तास रुग्णांच्या सेवेत असतो. त्याला घरदार मुलाबाळांना वेळ द्यायसाठी वेळ नसतो. या कर्मचाऱ्यांसाठी शासनानं न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. शासन एक न्याय व्यवस्था आहे आणि जनतेसाठी ते न्याय देत असतं, करत असतं. त्यांनी या न्यायाच्या भूमिकेला विनाविलंब तात्काळ लागू करावं, एवढी रास्त मागणी हे सर्व कंत्राटी कर्मचारी करत आहेत आणि त्यासाठीच हे सर्व आंदोलन सुरू आहे. कोविड काळातही खूप महत्त्वाचं असं कार्य करण्यात आलेलं होतं, त्याबद्दल काय? सर, कोविड काळामध्ये सर्व परमनंट कर्मचारी घरी बसले असताना हे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने पत्र काढून ड्युट्या लावण्यात आल्या होत्या. हे कर्मचारीच टेस्टिंग सेंटरला होते, हेच कर्मचारी आतमध्ये हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते. आणि त्या काळची सेवा ही ईश्वर सेवासारखी फार मोठी सेवा या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातून घडली आणि या सेवेचा शासनानं गंभीरतापूर्वक विचार करायला पाहिजे. आणि या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळं भारत देशाला जगात कोरोनावरती जे त्यांनी मात मिळवली, नंबर 1चं बक्षीस जर आपल्या देशाला मिळालं आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे बक्षीस मिळवलेलं आहे ते या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर मिळवलेलं आहे. याचा विसर केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पडलेला आहे. ती आठवण आम्ही तुमच्या माध्यमातून करून देतो आहे आणि आमचा संदेश तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत, मुख्यमंत्री महोदयांपर्यंत, आरोग्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. तर यामुळे आपण पाहतोय की कोविडच्या काळात फार महत्त्वाची जी कामगिरी होती, त्यात जो अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे जे प्रयत्न झाले किंवा अनेक लोकांचे जे लाखो लोकांचे जीव वाचले, त्यामागे कुठेतरी नाही तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता आणि ते विसरता कामा नये असंही या आंदोलकांचं म्हणणं आहे. यामिनी, जितेंद्र, असे सोबत राहा. दिलीपजी आपल्या सोबत आहेत. दिलीपजींकडे पुन्हा एकदा जाऊयात. दिलीपजी, नेमकी ही प्रक्रिया काय असते कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या एकूणच कंत्राटाची, म्हणजे किती वर्षांसाठी हे सगळं असतं आणि कशा पद्धतीने याचं नूतनीकरण केलं जातं? या ठिकाणी प्रामुख्याने ते जे काही कंत्राट पद्धत आहे ते 11 महिन्याचा कंत्राट पद्धत आहे. बरं. आणि 1 दिवसाचा ब्रेक देऊन सतत त्यांना त्या दरवर्षी त्याचं नूतनीकरण केलं जातं, त्यांना रिऑर्डर दिलं जातं. ही प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये आता भांडून आम्ही असा विचार केला की त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जी वाढ आहे 5% प्रत्येक वर्षाला दिली पाहिजे, पण त्याच्यातही फार त्रुट्या आहेत. आणि म्हणून ही जी आहे कंत्राट पद्धती ही एकंदरीत रद्द झाली पाहिजे. कारण किती वर्ष कंत्राट, त्यांनी कंत्राटी शब्द हा त्यांच्या मागे किती वर्ष राहणार, 18 वर्ष. मग या आमदारांना कंत्राट दिलं पाहिजे, या मंत्र्यांनाही कंत्राट दिला पाहिजे, या आमदारांनाही कंत्राटी पद्धतीचा वेतन मिळाला पाहिजे. आज माझा आमदार हा 2,72,178 रुपये दर महिन्याला घेतोय. आणि मग आमचे मंत्री महोदय त्याच्यामध्ये व्यवस्थित की मी या सर्वांना वेतन श्रेणी मिळत आहे आणि ह्या कंत्राटी कामगारांना वेतन न मिळणं हे अत्यंत दुःखदायक घटना आहे. कुठल्याही संविधानामध्ये कंत्राटी कर्मचारी एवढा दिवस राहावं असा कुठलीही त्या ठिकाणी नोंद नाही आहे. आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की तात्काळ समायोजन करावं, ही मागणी सरकारने पूर्ण करावी. आपण सनी कांबळे यांच्याकडे जाऊया. सनीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतो आवाज. हो सनीजी, माझा प्रश्न असा होता, 2008 मधला जर आपण विचार केला त्यावेळेला ज्या व्यक्तीची कंत्राटी भरती झाली त्याचा पगार आता वाढून म्हणजे 6,000 पासून आता वाढून तो 18,000 रुपये. मात्र ज्या वेळेला कायमस्वरूपी जी व्यक्ती आहे तिचा पगार आता बघायला गेले तर 68,000च्या घरामध्ये गेलेला दिसतोय. काय नेमकी ही तफावत आहे? ज्यावेळी 2008ला औषध निर्माण अधिकारी या पदाची भरती झाली त्याला सुरुवातीला 6,000 इतकंच वेतन दिलं जात होतं. आणि त्याच वेळी जो सरळ सेवेनं भरती होत होता
त्या औषध निर्मात्याला 30 ते 31 हजार पगार मिळत होता. दोघांचंही शिक्षण सेम आहे. दोघांनी एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये त्यांचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे फार्मसीचं. तरी देखील ही जी पगारातील तफावत आहे, म्हणजे यापूर्वी शासन प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याला वार्षिक 8% पगार वाढ देत होती, पण कालांतराने ते कमी करत करत 5% वरती वार्षिक वाढ आणली आहे. आणि आज कंत्राटी कर्मचारी हा 18,000 वरतीच राहिलेला आहे आणि तोच परमनंट कर्मचारी आज 68,000च्या घरात पगार हो, घेत आहे. हो. दोघांचंही शिक्षण सेम आहे. दोघेही महाराष्ट्रातलेच आहेत, मराठी मातीतलेच आहेत, पण हा दुजाभाव शासन करत आहे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत. हे कुठेतरी थांबावं, यासाठी आमचंही समाधान व्हावं, आम्हालाही समाधानकारक, आम्हालाही तसं पगार मिळावा, यासाठी आम्ही लढा उभा केलेला आहे की आमचं कुठेतरी शासनाने 15 वर्षानंतर काय होईना पण विचार करावा आणि आमचं समायोजन कुठेतरी व्हावं. अगदी दिलीपजींकडे जाऊया. दिलीपजी, अगदी काही मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. मला सांगा की हे आंदोलन आता कुठे कुठे सुरू आहे आणि पुढची या आंदोलनाची तुमची दिशा नेमकी काय असणार आहे? आंदोलन 36 जिल्ह्यामध्ये सुरू आहे. बरं. आणि या ठिकाणी प्रामुख्यानं सरकारकडे आमचं एक साधं मागणं आहे. साधं मागणं आहे. यात NRHMच्या अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचारी ज्याला RCS प्रोग्राम म्हणतोय, त्या RCS प्रोग्रामच्या लोकांना यांनी कंटिन्यू केलेला आहे आणि मग आम्हाला का नाही. आणि आमच्याकडे मोठ्या पद्धतीने जागा आहेत. आता यांनी जिल्हा परिषदच्या आरोग्य सेविकांची जागा काढली. तो ज्या ठिकाणी जागा काढल्या ती फक्त कंत्राटी नर्सेस ही पूर्णपणे ताकदीनिशी तो उपकेंद्राचा काम करते आहे, डिलेव्हरी करते आहे. आणि जर सरकारने तात्काळ याच्यात दखल घेतली नाही, आता तर माहिती आमच्याकडे तुम्हाला माहिती मिळेल, वा आमच्याकडे प्रसूती होत होत्या दवाखान्यामध्ये, उपकेंद्रामध्ये, आता प्रसूती रस्त्यावर आणि घरी व्हायला लागलेले. ही फार मोठी शोकांतिका आहे. मृत्यूचा दर वाढलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला योग्य न्याय द्यावा, तात्काळ बैठक घ्यावी, दिवाळी जरी असली तरी आज दिवाळीत बैठक घ्यावी, तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही करतो. अगदी, म्हणजे एकीकडे खरं तर सरकार म्हणतंय गेल्या काही महिन्यांपासून की आम्ही कंत्राटी भरती करणार नाही, आणि दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा असा विभाग आहे आरोग्य विभाग, माणसाच्या जीवाशी जिथे खरं तर खेळ होऊ शकतो असा हा महत्त्वाचा विभाग आहे, तिथे मात्र ही कंत्राटी भरती अजूनही सुरू आहे किंवा तशीच राहिलेली दिसते. त्यामुळे शासनाने सुद्धा या सगळ्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा अशीच मागणी होती आहे. जितेंद्र, तुम्ही, त्यानंतर दिलीप, तुम्ही आणि सनी कांबळे, तुम्ही सुद्धा जोडले गेलात आणि तुमचा वेळ दिलात, महत्त्वाची सगळी चर्चा केलीत, यासाठी धन्यवाद. आणि आजच्या पुढारी फोकसमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.